भगवान परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने तुम्हा सर्व पंचक्रोशीतील भाविकांच्या अनमोल सहकार्याने गेली 17 वर्षापासून नवनाथ पोथी पारायण भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह साधू संतांच्या आशीर्वादाने या ठिकाणी संपन्न होतोय आणि त्या माध्यमातून आजची काल्याची कीर्तन सेवा या ठिकाणचे आयोजक सप्ताह समिती असतील, नियोजक असतील, कमिटी असेल, पंचमंडळे असेल, या सगळ्यांच्या विद्यमाने त्याचप्रमाणे गुरुबंधू अनिल महाराज ब्राह्मणीकर यांच्याही माध्यमातून या ठिकाणी कीर्तन सेवेचा हा योग प्राप्त झालेला आहे। गायनाचार्य अमोल महाराज आडगाव, रवींद्र महाराज, कैलास महाराज, संजय महाराज, भट्टू महाराज, शांताराम महाराज, आबा महाराज, गणेश महाराज, संजय महाराज, दिलू महाराज, साई महाराज, शिव महाराज, दादू महाराज, मृदंगाचार्य एकनाथ महाराज पिंपरखेड, भावेश महाराज, अनिल महाराज ब्राह्मणीकर आणि त्यांचे सत्पुत्र ते पण महाराज पण या ठिकाणी उपस्थित आहेत। उपस्थित धनश्रीताई शिंदे महाराज बडगाव यांच्या संयोजनातून पारेश्वर भजनी मंडळ पिंपरखेड, भगवान महाराज पिंपरखेड, स्वतः ताई या ठिकाणी टाळ घेऊन उपस्थित आहे। आधी करून ज्ञात अज्ञात विनेकरी साऊंड सिस्टीम वाले दादा, सुंदर आवाज आहे, सगळ्यांचे धन्यवाद। ज्ञात अज्ञात सगळ्यांचे नाव माहिती नसले तरी मी सगळ्यांबद्दल आदरभाव आणि सगळ्यांच्या बद्दल प्रेम व्यक्त करतो आणि अभंगाच्या चिंतनाकडे वळतो। विठ्ठला विठ्ठला ज्या गोपिकांचं वर्णन काल्याच्या निमित्ताने आपल्याला करायचं, ह्या गोपिका मुळात सामान्य नव्हत्या। त्या जानवी दगर्भीच्या श्रुती श्रुतीरूपेनो हे मत प्राप्तीत परतल्या म्हणून नेती नेती माझी सुखसंगती न पवेची। भगवंताची सुखसंगती प्राप्त व्हावी म्हणून वेदातल्या श्रुती रूपात न राहता त्यांनी मानवी देह धारण केला। ज्या उपासना कर्मपर ज्या श्रुती होत्या त्या 80,000 लेखी झाल्या, उपासनापर ज्या श्रुती होत्या त्या 16,000 लेखी झाल्या, 80,000 सुना झाल्या, 16,000 लेखी झाल्या आणि 4,000 सासवा झाल्या। अशा 1,00,000 गोपिका त्या ठिकाणी वेदातल्या ह्या श्रुती होत्या। श्रुती रूपाने वेदातल्या ज्या रुच्या आहेत त्याच मानवी देहाला आल्यात, भगवंताची भक्ती करता यावी। वास्तविक वेदातल्या श्रुती होत्या, रुची होत्या। मग भगवंताची सुखसंगती प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी वेदात न राहता त्यांनी गोकुळामध्ये अवतार धारण केला आणि भगवंताचं जे सुख आहे, खरं निर्भीड सुख म्हणतात, भगवंताची भक्ती करता यावी, त्याचं सुख प्राप्त व्हावं आणि या देहाचं महत्व कळावं म्हणून त्यांनी मानवी देह धारण केला आणि भगवंताची भक्ती केली। विठ्ठला विठ्ठला त्या गोपीमध्ये तुकाराम महाराजांनी 3 प्रकार केलेले गवळणीमध्ये, कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र, अवघेयाची जगनिंद्य झाली दिंद सारखी। कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र, कोणी सुना होत्या, कोणी लेकी होत्या आणि काही स्वतंत्र म्हणजे सासवा होत्या। आता सुन नावाचा जो वर्ग आहे ते डोक्यावर दही दूध तूप लोणी घ्यायचं आणि मथुरा प्रांतामध्ये ते दही दूध तूप लोणी विकण्यासाठी निघायचे। कारण गोकुळामध्ये गायी भरपूर होत्या त्यामुळे दही दूध तूप लोणी भरपूर निघायचं। गायीवर पदव्या दिल्या जायच्या। गाथानवनीत मध्ये, आमच्या संस्थेच्या गाथानवनीत मध्ये असं वर्णन आहे, ज्यांच्याकडे 9 लाख गायी त्यांना नंद म्हणायचे, 5 लाख गायी त्यांना उपनंद म्हणायचे, 10 लाख गायी त्यांना ऋषभानू, 50 लाख गायी त्यांना ऋषभानूवर आणि 1 गवाम कोटी गृह्येश नंदराज सहयवई, 1 कोटी गायी त्यांना नंदराज बोलायचे। म्हणजे एवढ्या गायी गोकुळामध्ये होत्या। दही दूध तूप लोणी किती निघत असेल समजा, याच्यावरून अंदाज घ्या। आता आपल्याकडे गायी नाही, गायीची कत्तल होते। वास्तविक हिंदू धर्मामध्ये गायीला देवता म्हटलेलं आहे, मानलेलं आहे। गावो विश्वस्य मातरा असं वर्णन केलेले शास्त्रकारांनी। गाय ही संपूर्ण विश्वाची आई आहे, पण त्या गायीची कत्तल होते, गाय कापल्या जाते। आपल्या हिंदू धर्माची जी आई तिची कत्तल होते आणि आपण उघड्या डोळ्यांनी पाहतो। गायी कापल्या जातात, वासरं कापल्या जातात, बैल चोरीला जातात, गायी चोरीला जातात, वासरं चोरीला जातात, त्यांची हत्या होते। 2,500 कत्तलखाने गायी कापण्यासाठी भारतामध्ये एवढे कत्तलखाने चालू आहे। किती? 2,500। सांगा कितना जगत में पाप है अंदाज से बाहर चला, लेकिन संतों का ही पुण्य है आज तक जग नहीं हिला। जगामध्ये किती पाप आहे, एवढं पाप आहे
एवढी गायची गो हत्या, गर्भ हत्या, श्री भ्रूण हत्या, एवढं पाप आहे. कितना जगत में पाप हे अंदाज से बाहेर चला, त्या पापाची गणती नाही. एवढं विपरीत घडून सुरळीत चाले हे साधू संतांची पुण्याई आहे. काहीतरी ज्ञानोबराई तुकोबराईची पुण्याई आहे, काहीतरी वारकरी संप्रदायाची पुण्याई आहे. अखंड हरिनाम सप्ताह होतात, पारायण होतं, ज्ञानेश्वरी पारायण होते, वाऱ्या होतात, पूजन होतं, कीर्तन प्रवचन होतं, काकडा होतो, पोथी पुराण होतात. म्हणून ही साधू संतांची पुण्याई. विठाला विठाला आणि गोकुळामध्ये गायी भरपूर होत्या म्हणून दही दूध तूप लोणी भरपूर निघायचं. आणि त्या मथुरा प्रांतातील सर्व ज्या गोपिका होत्या त्या डोक्यावर माठ घ्यायच्या आणि दही दूध तूप लोणी विकण्यासाठी निघायचे. गवळण मथुरेला निघाली, गवळण मथुरेला निघाली, गवळण मथुरेला निघाली, गवळण मथुरेला कशी गुना पडली मला, गवळण मथुरेला निघाली, गवळण मथुरेला निघाली. गवळण मथुरेला निघाली. बरं एक नाही, गावातल्या 5-25 गोपिका. एकनाथ महाराज म्हणतात गवळणीचा थाट निघाला मथुरे हाटाला गी, गवळणीचा थाट निघाला मथुरे हाटाला गी. ते देखोन जगदीश धावला गोप घेऊन वेगी, गवळणीचा थाट निघाला मथुरे हाटाला गी. गोपिका निघाल्या का भगवान परमात्म्याने त्यांची बाउंड्री अडवावी. त्यातल्या काही गोपिका पुढे चालायच्या, मागे बघायच्या, पुढे चालायच्या, मागे बघायच्या, पुढे चालायच्या, मागे बघायच्या. त्यांना वाटलं आता चाललोय दही दूध तूप लोणी विकण्यासाठी मथुरा प्रांतामध्ये. सकाळीच लवकर जायचं. त्यामुळे आता येण्यासाठी आपण जसं बाजारला गेल्यानंतर बाजारून येण्यासाठी किती वेळ होतो काही सांगता येत नाही. मग त्यांना घरच्या लोकांची, आपल्या पतीची, आपल्या मुलांची, आपल्या सासूची, आपल्या सासऱ्याची काळजी वाटायची. यांना स्वयंपाक कोण करून घालेल, भोजन कोण देईल म्हणून त्यांना काळजी वाटायची. म्हणून त्या मागे बघायच्या बरं का. गोकुळाला मथुरेला चालल्यानंतर गोकुळातून मागे बघायला लागल्यानंतर ते एकमेकीला म्हणतात आता नका पाहू बाई मागे वळून, नका पाहू बाई मागे वळून, नका पाहू बाई मागे वळून, नका पाहू बाई मागे वळून. आता दुधाचे माठ बोलते नीट धरावे जमून, दुधाचे माठ बोलते नीट धरावे जमून. नका पाहू बाई मागे वळून, आता नका पाहू बाई मागे वळून, नका पाहू बाई मागे वळून, आता नका पाहू बाई मागे वळून, नका पाहू बाई मागे वळून. पुढे पाहिलं ते देखोन जगदीश धावला गोप घेऊन वेगी. आवाज थोडा जाड करा, विकू कमी करतो.
गवळणीचा थाट निघाला मथुरे हाटाला परमात्मा धावलेलेच आहे. गोपिकांना तुम्हाला जाता येणार नाही. तुम्ही वैऱ्याला नेऊन दही दूध तुकडून नेऊन विकतात. त्या गोपिका प्रार्थना करतात, सासुरवासिनी आम्ही गवळणी, आवाज जास्त जाऊ दे रे हारी, बहु वेळ लागता सासू सासरे कोपतीला घरी. रघुनाथ खांडाळकर. गवळणीचा थाट निघाला मथुरे हाटाला. त्यावेळेस भगवान परमात्म्याला प्रार्थना करतात. त्यात काही गोपिका म्हणतात का ग तो परमात्मा योग्यांना भेटत नाही, योग्याचे ध्यानी ध्याताना तुळशी. तो आम्हापाशी मागे पुढे योग्याच्या ध्यानात न येणारा तापस्यांना फसवणारा हा भगवान परमात्मा आहे. तुळशीदास स्वामी रामायणामध्ये फार गोड वर्णन करतात. जपी तपी संन्यासी आजही हिमालयाच्या गुहेमध्ये ध्यान करतात, पण त्यांना तो परमात्मा भेटत नाही. जनम जनम मुनी जतन कराई अंतराम कही अंतराम 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 कही आवत नाही जनम जनम मुनी जतनो कराई. सारंग अंतराम कही. त्यांच्याही ध्यानात तो परमात्मा येत नाही. योग्यांना फसवणार, तापस्यांना फसवणार. योगी नाम हृदय रो. व त्या गोपिका बोलतात देवाचं दर्शन होत नाही, पण आपल्याला होऊन भेट देण्यासाठी, दर्शन देण्यासाठी तो आलेला आहे. आपण किती भाग्यवान आहोत. त्यात काही गोपिका म्हणतात फार दिवस झाले त्या परमात्म्याची भेट झाली नाही, आणि फार दिवसानंतरच तो परमात्मा भेटल्यानंतर त्या गोपिका बोलायच्या. लाई दिसान काना आला गई दिसान काना आला. लाई दिसान काना आला गई दिसान काना आला. त्याची भेटही सोपी नाही, पण फार दिवसानंतर परमात्म्याचं दर्शन झालं. फार दिवसानंतर परमात्मा भेटला. ते म्हटले अगं भेटला, पण तो इथं आलेला आहे. आपण चाललोय मथुरेला दही दूध तूप लोणी घेऊन विकण्यासाठी. पण तो परमात्मा इथं आला, आणि त्याला जर त्या गोपिकांनी पाहिलं, गोपिकांनी परमात्म्याच्या रूपाला, परमात्म्याला पाहिल्यानंतर त्या मोहित होऊन जायच्या. कारण देवाचं सौंदर्य काय आहे. श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलून झाली वेडे. परमात्म्यासारखं जगात सुंदर कोण आहे. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्नगिळ फाकती प्रभा. म्हणून भीमसेन जोशींनी म्हटलेलं आहे
राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शेषिकळा लोपलिया राजस सुकुमार मदनाचा पुतळा. काय गायचं महाराज, वाघासारखंच गायन होतं ते का आपल्यासारखं. आपला स्वर लागत नाही तरी आपण मकडतो. 4-2-3 साली येतात आपल्याला तरी आपल्याला वाटतं आमच्यासारखं कोणी नाही. भीमसेन जोशी आदा गोठेदार मन तुम चरण देख लिया. हे गायन होतं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. मदनाचा पुतळा आहे तो परमात्मा. त्या परमात्म्याला पाहिल्यानंतर गोपिका मोहित होऊन जायची. त्याला पाहिल्यानंतर पाहिला 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 नंदाचा नंदन पाहिला परमात्म्याला जर गोपिकांनी पाहिलं काय होईल. तेने वेधियले मन तेने वेधियले मन तेने वेधियले मन तेने वेधियले मन तेने वेधियले मन. मनाला वेध लावतो, मनाला वेध लावतो परमात्म्याला पाहिल्यानंतर. आता आपण जर पंढरपूरला गेलो तर जे जसं जसं आपल्याला परमात्मा दिसेल जवळ येईल. पंढरपूरला आपण पांडुरंगाच्या दर्शनाला आषाढ कार्तिक वारीला जातो त्यावेळेस परमात्मा जसा जवळ येईल मनाला वेध लावतो. पाहिली वेद लावी बैसे जीवी जडोनी पाहिली वेद लावी. कारण सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. ते सुंदर देवाचं रूप पाहिल्यानंतर कधी दर्शन होईल, कधी दर्शन होईल, कधी भेट होईल, कधी देवाच्या चरणावर मस्तक ठेवू. पण त्याला मस्तक ठेवण्यासाठी सुद्धा चपळ माणूस पाहिजे, नाही तर तिथं लोटा लाठी चालूच राहते. कारण एखादं नवीनच गेलं तर ते देवाच्या रूपाला मोहित होतं आणि ते देवाचं असं स्वरूप पाहत बघतं. वा 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 सुंदर ते ध्यान उभे तरी पांडुरंग कांती दिव्य ते झळकती नास पाहत 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 तिथं लोटा लाठी चालू. एक लोटला का दुसरा लोटला हा बघत बसतो. बघता बघताच याला लोटून दिलं, लोटून दिले. थांबा 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 नाही तिथे सेकंदाला 1 मिनिटाला 60 काढायचं. मागच्या मरतील ना किती मागे. आणि म्हणून मनाला तो वेध लावतो. मनमोहन त्याला मनमोहन म्हणतात. मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला नंदाचा अलबेला नंदाचा अलबेला. मनमोहन मनमोहन म्हणजे मनमोहन सिंग. मनाला जो मोहित करतो त्याला मनमोहन म्हणतात. मनमोहन मुरलीवाला
मनाला वेध लावतो, मनाला मोहित करतो. पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा कसा आहे, विठू देखिला डोळा बाई येव वेधले हो मन तयाची गुणे वेदले ओ मन वेदले ओ मन. मनाला वेध लावतो, मनाला मोहित करतो. असा तो परमात्मा. त्या गोपिका म्हणतात त्या देवाला जर आम्ही बघत बसलो ना, देवाच्या रूपाकडे त्या गोपिका बघत बसायच्या. त्यांना कामधंदा सुचत नव्हता. विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा. कोण जावा त्या कोणी नंदा. मग झालं काय, वृत्ती बेदाली परमानंदावो नंदावो नंदा. पवा गोंगडी घेऊन पायी, पवा गोंगडी घेऊन पायी. विसरल्या कामधंदा, कामधंदा विसरून द्यायचे. परमात्म्याला पाहिलं ना, कारण परमात्मा कामधंदा करण्यासाठी चित्त ठिकाणावर पाहिजे. ते चित्तच जाग्यावर राहता परमात्मा त्यांचं चित्त हरण करून घ्यायचं. म्हणून त्या म्हणतात हरिने हरिने माझे चित्त, हरिने हरिने माझे चित्त, हरिने चित्त वेध येले नंदाच्या नंदने. तुका म्हणे येणे गरुड चित्ताला हरण करून घेतो चित्ताचा. नाही त्याला पाहिल्यानंतर त्या गोपिकांना खूप आनंद व्हायचा. वृत्ती तल्लीन होऊन जायची परमात्म्याच्या आनंदामध्ये. सावळा देखील नंदाचा,
देवाचा देखिला म्हणजे पाहिला. त्याला पाहिल्यानंतर मनाला तो वेध लावतो, चित्ताचं हरण करतो. त्याला पाहिल्यानंतर आनंद होतो नव्हे, आनंदाचा पूर येतो. त्याला पाहिल्यानंतर तो परमात्मा, त्या गोपिका म्हणतात त्याच्या सारखं, त्याच्याशिवाय आम्हाला दुसरं कोणी आवडत नाही. जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा, तुझ वाचोनी केशवा अनुनावडे ओ जीवे अनुसरणी. जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा, तुझं वाचोनी केशवा, तुझ्याशिवाय आम्हाला दुसरं कोणी आवडत नाही. परमात्मा किती आवडतो. सावळे परब्रह्म अवघड जीवा, सावळे परब्रह्म अवघड जीवा. भगवंताच्या रूपाला गोपिका मोहित व्हायची. आणि भगवंताने बासरी वाजवली की त्या बासरीच्या आवाजामुळे विसरल्या काम धंदा, नाही सासू सासऱ्याची मर्यादा. भगवंताच्या बासरीमुळे, कारण भगवंताची बासरी फार गोड आहे. भगवंताचं सगळंच गोड आहे. भगवंताचं चरित्र सुद्धा गोड आहे. भगवंताचं पाहणं सुद्धा गोड आहे. भगवंताचं चालणं सुद्धा गोड आहे. भगवंताचं बोलणं सुद्धा गोड आहे. भगवंताचं हृदय सुद्धा गोड आहे. आधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हृदयम मधुरम. सगळं मधुर, देवाचं सगळं मधुर आणि आपला सगळा धूर. आपण एकमेकाला जर पाहिलं तरी आपला धूर उठतो. हा इथं कसा काय आला. आपला एकमेकाला पाहिलं तरी धूर उठतो. भगवंताचं सगळं मधुर आहे, गोड आहे. बासरी कशी वाजवतो. मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू, मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू. सावळे
मुरली के नाद दीवानी तुझी अवस्था ती होती, पण भगवंताची बासरी जर ऐकली ना, मुरलीवर माझा जीव जडे ग, हरीच्या मुरलीवरी प्रीत जडे, कसली जीवाला भूल पडे. ते म्हटले अगं तुझी ती अवस्था होती, पण भगवंताची बासरी ऐकली ना, मै तो सुध बुध खोई म्हणत, तेरे प्यार में मैं तो कोई तेरे प्यार में सब कुछ भूल गई, तेरे संसार में सब कुछ भूल गई, तेरे संसार में मैं तो कोई तेरे प्यार बासरी वाजवल्यामुळे त्यांना काही सुचत नव्हतं. भगवंताने बासरी वाजवल्यानंतर प्रपंच धंदा नाटवे काही, मुरलीचा नाद भरला हृदयी. अजून काय झालं, पती सुखाचा विसर पडला, याच्या मुरलीचा छंद लागला. कोण आहे तो? नंद नंदन नंद नंदन मुरलीवाला, नंद नंदन मुरलीवाला, नंद नंदन मुरलीवाला. ती बासरी वाजवल्यानंतर ही गोपिकांची अवस्था, विधेय अवस्था, नवे नवे कामधंदा काही त्यांना सुचत नव्हता. प्रपंच सगळं विसरून जायचं. म्हणून त्या गोपिका बोलतात, अशी अवस्था होती. काय काय अवस्था होती एका गवळणीत म्हणतात. म्हणून त्या परमात्म्याच्या समोर जातात गोपिका आणि देवालाच त्या बोलतात, आहार सावळिया वाजवली वाजवली मुरली, आहार सावळिया वाजवली वाजवली मुरली.
अशी अवस्था होते. म्हणून वाजवायचीच जर असेल ना तर आमच्या मीराबाई बोलतात, वाजवायचीच जर असेल ना जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले जरा धीरे से बजाना, बंसी बजाने वाले, बंसी बजाने वाले, मुरली सुनाने वाले, ओ मुरली सुनाने वाले, ओ मुरली सुनाने वाले, बंसी बजाने वाले, धीरे से बजाना, बंसी बजाने वाले, औरत मुरली सुनाने वाले, ओ मुरली सुनाने वाले, जरा 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 धीरे से बजाना, जरा सावकाश अशी अवस्था होते. आणि त्या गोपिका बोलतात, भगवंत जरा सावकाश वाजव, जरा हळू वाजव, जरा धीरे से बजाना. अगं ती म्हटली तू सांगते जरा धीरे से बजाना, जरा धीरे से बजाना, पण मी तर सांगते मुरली नको वाजवू मनमोहना, नको वाजू मुरली, नको वाजवू. मी सांगते नको वाजू. अरे बाबा काही नडलेलं नाही ते वाजवण्यासाठी, एवढं कशाला ओरडून वाजव. त्यात काही गोपिका बोलल्या आपण किती बोललो नको वाजू नको वाजू, तरी तो 12 वाजवतो का काय काय नाही. वाजवल्याशिवाय राहणार नाही, तो आपल्याला थकवल्याशिवाय राहणार नाही. कारण तो गोपिकांना परमात्मा ठकवत असे, कारण तो ठकडा आहे. हो ठकविल्या ठकविल्या एक एक संगतीने ठकविल्या 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 एक एक संगतीने ठकविल्या एक एक संगतीने. कोण कोण ठकविल्या? एक मराठी, एक कानडी, एक कोकणी, एक मुसलमानी, एक गुजरनी, ऐशा 5 जणी ठकविल्या 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 एक एक संगतीने ठकविल्या एक एक संगतीने ठकविल्या एक एक संगतीने. असा तो ठकडा गोपिकांना बासरी वाजून ठकवत असे, म्हणून त्याला ठकडा म्हटलेलं आहे. आस कसा देवाचा प्रेम ठकडा, देवा एका मायेने लागला. आस कसा देवाचा देव ठकडा, देवा एका मायेने लागला. यांचा व्हिडिओ करा वर हातभर हात खरा. तो दूध खातो
गोपिकांना परमात्मा ठकवीत असे, बासरी वाजून रूपाला मोहित करून त्या गोपिका त्या मथुरेच्या आणि गोकुळाच्या दोन्ही मध्य सेंटरला, ज्याला आपण शिव म्हणतो, गावाची दोन्ही बॉर्डर म्हणतो, हद्द म्हणतो, तेथे त्या गोपिकांना परमात्म्याने अडवले. त्या प्रार्थना करतात, जाऊ द्या सासुरवासिनी आम्ही गवळणी मथुरेला, जाऊ दे रे हारी, बहुवेळ लागता सासू सासरे कोपतील घरी, गवळणीचा ताटा निघाला मथुरे हाट लागी. येन प्रकारे भगवंताचं दर्शन घेऊन विनंती करून उद्यापासून आम्ही जाणार नाही, पण आजच्या दिवस परवाची घेऊन गोपिका मथुरा प्रांताकडे दही दूध तूप लोणी विकण्यासाठी निघालेले आहे. दोडीवारी दोडी गवळणी सात निघाल्या, दोडीवारी दोडी गवळणी सात निघाल्या, गवळण गोरस मनो विसरली, दोडीवारी दोडी गवळणी सात निघाल्या, दुडीवर दुडी गवळणी सात निघाल्या. मथुरेमध्ये गेल्या, गोविंद घ्या, कोणी दामोदर घ्या, गोविंद घ्या, माधव घ्या, मधुसूदन घ्या, गोविंद घ्या, कोणी दामोदर घ्या, गोविंद घ्या, कोणी दामोदर घ्या. तवा तवा हसती मथुरे, लोक हसायला लागले. डोक्यावर दही आहे, दूध आहे, तूप आहे, लोणी आहे, म्हणायला पाहिजे दही घ्या, दही तूप घ्या, लोणी घ्या. ती काय म्हणायची, गोविंद घ्या, दामोदर घ्या, माधव घ्या, मधुसूदन घ्या. त्यावेळेस मथुरेतले लोक हसायला लागले. आणि परमार्थाला लागलं का लोक हसतात बघ. माळ घातली का, घातली का माळ, लावला का गण, घातले का पांढरे कपडे, आले बगळे, हे नाव ठेवणारे डोमकावळे, आले बगळे. लावला का गण, ठोकला 1 एकर 4 गुंठे, करू करू भागले. नाव ठेवायला तयारच असतात लोक. ते कसंही वागतात. ते एकादशीला काळी पिशवी सोडत नाही, प्रदोषला काळी पिशवी सोडत नाही, पण आपल्याला नाव ठेवल्याशिवाय राहत नाही. लोकांचा बाबा लोकांवर फार डोळा राहतो. यांनी काही करा, कसंही वागा, काही खा, काही प्या, त्यांना कोणी काही म्हणत नाही. बाबाचा आवाज बसला म्हणून नुसतं पानटपईवर गेलं, पान खाल्लं, तिकडून आलं, तोंड लाल दिसलं, लोक म्हणतात काय बाबा आज पान बिन, म्हणजे बाबाला पान चालत नाही. यांना एकादशीला काळी पिशवी चालते. असे लोक आहे हो, उलटे लोक आहे. हसतात लोक, हसतात. अहो मंदिरात पोरग जायला लागलं तर आमचे कोळी नव्हते आईशी, हेच पिशे निवडले, काय पोरा लागली चट धरी वाट देवळाची. मग आता देवळात गेल्याने जर बिघडलं, ते म्हणतात आमचं पोरग उठलं का मंदिरात, उठलं का मंदिरात, काय पोराला चट लागली, उठलं का मंदिरात. मग आता मंदिरात गेल्याने बिघडलं असं म्हणतात. मंदिरात गेलं ते टाळ कुठतं म्हणे, हरिपाठाला जातं, पारायणाला जातं, त्या ठिकाणी मंदिरामध्ये उठलं का मंदिरातच. मी म्हटलं चांगलं आहे ना, पण मंदिरात जाणं, पण ते आमच्या कुळात असं नव्हतं म्हणे. म्हटलं बरोबर आहे, तुमचं हिरण्यकश्यपूचं कुळ आणि एकटाच प्रल्हाद जन्माला आला तेव्हा तुम्ही तरी काय कराल. अशी अवस्था आहे. मंदिरात जायला लागलं तरी नावं ठेवतात. मग आता मंदिरात गेल्याने जर पोरग बिघडलं तर दारूच्या दुकानावर चपटी पेल्याने सुधारलं का. आता 16-16 वर्षाचे पोरं दारू पितात, 18 वर्षाचे दारू पितात. कुठं जाईल आमचा भारत देश. किती वाईट आहे रे, वाईट आहे. लोक व्यसनाच्या अधीन जास्त आहे, परमार्थ करणारे अतिशय कमी आहे. 100% जनसंख्येमध्ये जर आपण धरले तर किती लोक पारमार्थिक असतात, किती लोक निर्व्यसनी असतील. 10 ते 15-20% आतच, नाही तर अख्खा भारत. आणि त्यामधले तरुण, प्रामुख्याने आमचे तरुण ज्यांच्यावर भारत देश अवलंबून आहे, ते तरुण संध्याकाळ 5-6 वाजले का तरुण आणावं लागतात. तरुण त्यांना धरून आणावं. ज्या दारूने बर्बाद केलं, दारू मुकायमान दारूने आपण जावचे दारू दुर्गंधी दारू धक्को खावचे. कई दास कर दरिया करना को जावचे दारू गांजा मत पीवार वाकर गुंग हो जाती.
अपने घबरा का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती दारू मत पिऊ यारो. पण थोडे पोटात आले की 40 फूटचा हायवे पुरत नाही. पिसाळलेलं कुत्रा असं तरी याच्या जवळ येत नाही, लांबून जातं. काय कुत्र्याला वाटतं हे आपल्यापेक्षा जास्त पिसाळलेलं. बरं पिलं तर पिलं, घरी जाऊन गुपचूप पडावून ते रस्त्याने ओरडत चालतो. आपको पता है हमने शराब पी. बस संत म्हणतात अरे तू क्या शराब पिएगा, शराब को पीने वाला आज तक कोई पैदा नहीं हुआ और न होगा. शराब तेरे तबीयत को पिएगी, शराब तेरे पैसे को पिएगी, शराब तेरे धन को पिएगी, शराब तेरे बाल बच्चों को पिएगी, शराब तेरी जमीन को पिएगी, शराब तेरे पूरे खानदान को पिएगी. शराब को पीने वाला आज तक कोई पैदा नहीं हुआ और न होगा. गैर समझ दूर करो. कितनी भी पावरफुल रहेगी जाम पर जाम क्या पीते हो, कितने भी पावरफुल रहेगी जाम पर जाम क्या पीते हो. आधी रात में उतर जाएगी. प्याला पियो यहाँ धर्म मंडप में हरि नाम का तो पूरी जिंदगी सुधर जाएगी. ऐसी नशा है हरि नाम की जरा पी कर तो देखो. ऐसी नशा है हरि नाम की जरा पी कर तो देखो. ऐसी नशा है हरि नाम की जरा पी कर देखो. ऐसी नशा है हरि नाम की जरा पी कर देखो. जरा पी कर देखो. ऐसी नशा है हरि नाम की जरा पी कर तो देखो. ऐसी नशा है प्रभु नाम की जरा पी कर तो देखो. ऐसी नशा है हरि नाम की जरा पी कर देखो. ऐसी नशा है हरि नाम की जरा पी कर देखो. जरा पी करते देखो. इथं येऊन जरा पिऊन तर पहा रे ब्रह्मरस येई काढा. तिने पिढा वारे लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शेऊ. हा ब्रह्मरस माहिती आहे का तुम्हाला? ब्रह्मरस माहिती आहे तुम्हाला? आमरस माहिती आहे तुम्हाला? ऊसाचा रस माहिती आहे का? ऊसाचा रस तुम्हाला? आमरस माहिती आहे तुम्हाला? ऊसाचा रस माहिती आहे तुम्हाला? संध्याकाळी 6 वाजल्यानंतर तुम्हाला सोमरस माहिती आहे तुम्हाला? सोमरस सगळे रस माहिती आहे. पण ब्रह्मरस घेई काढा. वृत्तीच्या सानिध्यामध्ये ब्रह्म्याच्या सानिध्यात वृत्तीने जो भोगल्या जातो त्याला ब्रह्मरस बोलतात. हा रस प्यायला तिकीट आहे का फुकट आहे? येतं तुम्हाला आता कीर्तन जे ऐकलं जातं तुम्ही आले तिकीट काढून आले का गेटवर? फुकट तरी त्यांना इथं यायला लाज वाटते. लांब लांब बसतात, कोपऱ्याला उभे राहतात, चपला घालून कीर्तनात उभे राहतात. लांब लांब उभे राहतात. त्यांना म्हणावं लागतं पुढे सरकारे पुढे सरकारे. अरे देवाच्या कीर्तन पुढाऱ्याच्या जर सभा असली तर त्याला बघायला त्याच्या याच्यासाठी जर उद्या इथं मुख्यमंत्री येऊ द्या. अरे समोर त्यांना जे इथं आता कीर्तन त्यांना पुढे सरका पुढे सरका पुढे सरका. गावामध्ये तमाशा असू द्या त्यांनाच म्हणावं लागतं मागे सरका मागे सरका मागे सरका. म्हणजे किती वाईट परिस्थिती. इथं फुकट आहे तरी लोक घ्यायला तयार नाही. असो लोक नावं ठेवतात. मग आता मंदिरात गेल्या बिकट दारू पिल्या नाव फरमारतात, नावं ठेवतात. तसं गोपिकाला तव तव हसती मथुरेची हसू लागली. तू काय म्हणे हसे जन नाही का न तय ठाई. हसले तर लोकांकडं आपण लक्ष द्यायचं नाही. तुम्हाला जर हसले ना काय तुम्ही तुम्हाला हसले का? लोकांना हसू द्या. आपल्या मस्तीत आपल्या भक्तीत आपण जगायचं. गोपिका तिच्या मस्तीत होती, तिच्या भक्तीमध्ये होती, तिच्या रंगामध्ये होती. तिची जी अवस्था परमात्म्याच्या दर्शनाने झालेली होती त्या ठिकाणी बाजारला गेली पण तिकडून घरी जाण्याचा रस्ता ती विसरून गेली. त्याच वर्णन तुकाराम महाराजांनी पहिल्या चरणामध्ये केलेलं आहे. मैं भूली घर जाने मैं भूली घर जाने गोरस बेचने
झालेली अवस्था परमात्म्याच्या दर्शनाने येताना परमात्मा भेटला होता ना, त्याचं दर्शन झालं होतं, त्यामुळे अवस्था ही झाली. कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी. कशामुळे? देखिला डोळा पैसला मनी अंतोची वदनी उच्चारी. म्हणून ती अवस्था त्या परमात्म्यापुढे झाल्यामुळे आता ती गेलेली आहे मथुरेमध्ये, पण घरी जाण्याचा रस्ता मात्र विसरली. वय भुली घर जाणी बा. संत भुलले परमार्थामध्ये आणि आपण भुललो संसारामध्ये. नव्हे आपण भुललो विषयामध्ये. विषय ओढी भुलले जीव. आता याची कोण करील की नुपजे नारायणी भाव पाहुणे ठाव नरदे. तुम्ही आपण भुललो तो संसारामध्ये विषयामध्ये, संत भुलले ते परमार्थामध्ये. घर जाणी बाट. खरं जर विचार केला तुमचं माझं खरं घर कोणतं? ज्ञानदेवा घर चिदानंदी अनंत भक्तराशी तरले वानर, किंवा वैकुंठ भुवनी घर केले, किंवा निरंजनी आम्ही बांधिले घर. निराकारी निरंतर राहिलोशी निराभासी पूर्ण झालो समरस. अखंड ऐक्यास पावलो आम्ही. आणि तुम्ही आणि आम्ही खऱ्या मूळ स्वरूपाला जाण्याचं घर, घरी जाण्याचा रस्ता विसरलो. खरं घर कोणतं? स्वस्वरूप. ते झाकल्या गेलंय. जसं शेवाळ आणि पाणी यांच्यातलं अंतर किती किती किलोमीटर राहतं? शेवाळापासून पाणी जवळच. शेवाळ बाजूला केलं पाणी तिथंच आहे. तसं अज्ञानाचं आवरण बाजूला केलं का ब्रह्म तुझं आहे, तुझं पाशी. या घरी जाण्याचा रस्ता आपण विसरलो आणि दुसरेच बंगले बांधत बसलो. लोक म्हणतात महाराज हे आमचं घर आहे, आता आमचा पहिला मजला आहे, आता दुसरा मजला पुन्हा टाकायचा आहे, पुन्हा तिसरा मजला. तरी हातभर गज वरच. शेवटी हा वर गेला तरी गज चाल काढून ठेवत ना वरती माणसाची चाल दुसऱ्या मजल्याची. हातभर गज वरच. याच्या पोराने चौथा चढवला गजवरच, पाचवा चढवला गजवर, पोरगावर गेला गजवरच, नातून चढवला तरी वरच, नातू गेला तरी गजवरच. हे घर म्हणजे नाशवान घर आहे. खरं घर आहे ज्ञानदेवा घर चिदानंदी स्वस्वरूप. त्या स्वस्वरूपाला जाण्याचा रस्ता तुम्ही आम्ही पण विसरलोय. जीवाच्या भूमिकेतून गवळण बोलते मै भुरी घरजानी बाट. पण तुम्ही कुठं आला होता? गोरस. गो म्हणजे गाय, रस म्हणजे गाईचा रस म्हणजे गाईचं दूध, गाईचं तूप, गाईचं लोणी. गोरस बेचेने आई हाट. बेचेने म्हणजे विकण्यासाठी. आई हाट म्हणजे आले होते. हाट म्हणजे बाजार. बाजारला आले होते विकण्यासाठी. दही दूध तूप लोणी. पण घरी जाण्याचा रस्ता विसरले. पण ही अवस्था मनाला मोहित करून टाकणारा मनमोहन काना त्यांनी अवस्था केली. असं वर्णन दुसऱ्या चरणामध्ये. काना रे मनमोहन लाला, काना रे मनमोहन लाला, श्री राम राम राम, जय राम राम राम, श्री राम रे राम रे राम राम राम. काना मनमोहन लाला, काना रे मनमोहन लाला, श्री राम राम राम, श्री राम राम राम, श्री राम राम राम.
कान्हा बड़े प्यार से यशोदा मैया भगवान को बुलाती थी, कान्हा आओ भोजन करने के लिए। कान्हा मनाला मोहित करून टाकतो म्हणून त्याला मनमोहन, मन मोहन, मनाला मोहित करणार। देवाच्या प्रत्येक नावामध्ये अर्थ आहे। राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा कधी मधी। राम अस्मिन् रमन्ति योगिनः इति रामः, कृ कर्षयति इति कृष्णः। राम कृष्ण हरी, रू हरति पापानि इति हरी, पापाचं हरण करतो त्याला हरी बोलतात। विठ्ठल विकारो विदाता ठकारो नीलकंठः लकारो लक्ष्मीकांत। विधा ज्ञानी ठाण शून्यात लाती गृणाती इति विठ्ठला। वि म्हणजे विधाता, ठ म्हणजे नीलकंठ, ल म्हणजे लक्ष्मीकांत। लक्ष्मीकांत म्हणजे विष्णू, नीलकंठ म्हणजे महादेव, विधाता म्हणजे ब्रह्मदेव। ब्रह्मदेव म्हणजे उत्पत्ती, नीलकंठ म्हणजे संहार, विष्णू म्हणजे पालन। उत्पत्ती, पालन आणि संहार या तिन्ही शक्तीचं एकत्रीकरण आहे ज्याच्यामध्ये त्याला म्हणतात विठ्ठल। रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा। केशव म्हणजे काय? केशव म्हणती माझी या स्वामी ते, हरी तो क्लेशा ते म्हणून या केशवम क्लेशनाशाय, क्लेशाचं हरण करतो त्याला बोलतात केशव। देवाच्या प्रत्येक नावामध्ये तसं मनमोहन, मनाला मोहित करून टाकतो गोपिकांच्या। कान्हा रे मनमोहन लाल सबई बिसरू देखे गोपाल विठोबा रघुमाई। गोपाल कुमारी, गोपाल कुमारी, गोपाल कुमारी, गोपाल कुमारी, गोपाल कुमारी, जीवा परिशिकेशवा विनंती माझी, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम। ऐशे देई प्रेम काही काळा। भगवान परमात्मा अवतार धारण करतात त्याचं कारण आहे। यदा यदा धर्मशकला निर्भवती भारताभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। धर्माच्या रक्षणासाठी, दृष्टाचा विनाश करण्यासाठी अहम युगे युगे संभवामि, मी अवतार धारण करतो या न्यायाने। भगवान परमात्मा वो सुनाम तिथी बुधवार असे शुक सांगत असे परीक्षिती। श्रावण महिना अष्टमी तिथी बुधवार, मध्यरात्रीची वेळ भगवान जन्माला आले। जन्माला आल्याबरोबर नंदाच्या घराला मजनेई गोकुळाला, नंदाच्या घराला मजनेई गोकुळाला, मजनेई गोकुळाला, नंदाच्या घराला मजनेई गोकुळाला। Yeah.
आनंदाच्या घराला. मला गोकुळात न्या. भगवंताला जेव्हा उचललं तेव्हा कुलप, कोंडे, दरवाजे, कड्या सगळे आपाप भगवंताला जेव्हा उचललं, उचलिला 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 कमळामध्ये, उचलिला 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 कमळामध्ये, उचलिला 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 कमळामध्ये, उचलिला 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 कमळामध्ये, उचलिला कमळामध्ये आईची बंधने गळती, उचलिला कमळामध्ये आईची बंधने गळती, भगवंताला उचललं तेव्हा पायीची बंधने गळती, कुलपा उघडून पडल्या, कड्या उघडल्या. भगवंताला डोक्यावर घेतलेले गोकुळामधून येऊन सोडली. तिथं माया जन्माला आली. माया परत आणली, रडायला लागली. कंसाला कळालं, त्याने मिठी घेतली. एक एक राक्षस मारण्यासाठी तो भगवंताला मारण्यासाठी पाठवणारे. पण सकाळी त्या गोकुळवासियांना कळालं, यशोदेला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला. सजनी आज देखो नंदजी बोला, सजनी आज देखो नंदजी बोला. यशोदेला मुलगा झाला, यशोदेला बऱ्याच दिवसांनी मुलगा झाला ग. सगळ्या गवळणी आता सगळ्या माता भगिनींनी वर हात करायचे. सगळ्यांनी देवाचा जन्म, मी 2-4 गवळणी देवाच्या जन्माचे म्हणणार आहे लागोपाठ. आता सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या, आनंद घ्यायचा. देवाचा दरबार आहे, लाजायचं नाही. फार तर देवाच्या दरबारामध्ये नाचून कीर्तनाचे रंगी. इथं लग्नामध्ये नाचतात, तिथं लग्नामध्ये लाज वाटत नाही, पण देवाच्या दरबारात लाज वाटते. इथं लाज वाटू द्यायची नाही. देवाचा जन्म आपण साजरा करतोय कान्हाचा, आणि त्यामुळे सगळ्या माता भगिनींनी मोठ्या प्रेमाने, मोठ्या आनंदाने या ठिकाणी आनंद घ्यायचा. गेलं का? मागं म्हणायचं आणि देवाच्या दरबारात नाचायचं. गवळण म्हणती, गवळण म्हणती, पुत्र झालाय शोधेला, झालाय शोधेला, पुत्र झालाय शोधेला, गवळण म्हणती.
नाचायचं नाचायचं पुरुष मंडळी उभे राहा पुरुष मंडळी
सर्व राक्षस आवसात आवसात बोलू नका. याने आगासुर बाकासुर मारल्यांगो याने आगासुर बाकासुर मारल्यांगो आगासुर बाकासुर मारल्यांगो याने आगासुर बाकासुर मारल्यांगो याने बळीची पाताळी घातल्यांगो याने बळीची पाताळी घातल्यांगो आगासुर बाकासुर मारल्यांगो बळीची पाताळी घातल्यांगो याने आगासुर बाकासुर मारल्यांगो बळीची पाताळी घातल्यांगो आगासुर बाकासुर मारल्यांगो याने बळीची पाताळी घातल्यांगो आगासुर बाकासुर मारल्यांगो याने बळीची पाताळी घातल्यांगो. सगळे राक्षस मारले आहे त्यामुळे गोकुळवासी आनंद आहे. किती आनंद आहे. खुल गए सारे ताले वा क्या बात हो गई खुल गए सारे ताले वा क्या बात हो गई जब से जन्मे कन्हैया परमात्मा गई जब से जन्मे कन्हैया परमात्मा गई जब से जन्मे कन्हैया परमात्मा गई जब से जन्मे कन्हैया पावन घोरा क्या रात हो गई बादल से आंगनाले बरसात हो गई जब से जन्मे कन्हैया परमात्मा 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 हो गई. गर्भ होऊन एकांतातलं घर पाहायचं दही दूध तूप लोणी भरपूर गोपाळांना खाऊ द्या खाऊ घालायचं शिंकेला वेल दुरी होतो तिघाची मग तुम्ही हरी दोरीकडे तू मुख पसरवणीकडे असं भरपूर दही दूध तूप लोणी खाऊ घालायचं मडके फोडून टाकायचे काही दुधाने पालत्या घालायच्या सकाळी गवळणी उठायच्या पहाटी गवळणी होती पालती दुधाने म्हणती नंदाच्या पोरी आजी चोरी केली घरे सगळ्या गवळणी गाण्याने सांगण्यासाठी यायच्या. एकी पुढे एक सरसावूनी गोपिका सांगती गाराणे शोधे तुझं नाही ठाऊका एकी पुढे एक सगळ्या गवळणी रात्री आला चक्रपाणी खाऊन दही तुकलोनी दुसरी आली धावत म्हणे बाई काय केली मात तिसरी आली धावणी म्हणे बाई काय केली करणी अशा एकापेक्षा चौथी अमरे अमरे मुला कान्हा नासियला मुजा सुना पाचवी बाई तुझा लाडका कान्हा तुलाची गोड वाटी त्याच्या खोड्या किती सांगू महिपत्र सिंधू वाटे बाई तुझा लाडका कान्हा तुलाची गोड वाटी. सातवी पुढे काय सांगू तू ते बाई काय सांगू तू ते ती गेली का नववी पुढे आली. रोज रोज वो हमें सताए दही दूध खाकर मटकी फोड़े मैं तो गली गली शोर मचाए तेरे कानाने बंसी बजाई तेरे कानाने धूम मचाई तेरे कानाने बंसी बजाई. 10व्या नंबरची यायची. तेरा नंद किशोर उठ के बड़ी बोरो घर आता उसे कहे दो यशोदा माता घर में कर देती मैं काम धंधा जरा छुपके से आया मुकुंदा सुनी बंसी की राग मोहे दिल में लगी आग फिर बुझाता उसे कहे दो यशोदा माता कहे दो यशोदा माता कहे दो यशोदा माता. चांदनी रात का पिछला पैरा पति सयाता जी पास मेरा गाड़ी छोटी की गाट लाई उठा के घाट फिर जगाता उसे कहे दो यशोदा माता. ऐसी लीला रचा गिरधारी 16 सहस्र में ब्रह्मचारी राशि मेरा कही तेरी लीला रही कोई पार न पाता तुझे कह दो यशोदा माता कह दो यशोदा माता कह दो यशोदा माता कह दो यशोदा माता. मी असता माझ घरी रात्र झाली तो प्रहरी मी असता पती शेजारी आवचित हारी तुझा आला ग यशोदे अवचित हरी तुझा आला. 11व्या नंबरची बाजूला गेली की 12 यायची ती म्हटली 12 वाजून गेले कुठपर्यंत आता म्हणून ती 12 नंबरची आली.
ती बोलायची एक ती सांगायची जरा वेगळ्या भाषेमध्ये देख देख यशोदा माईच तेरे छोरियान गाली देवच देख देख यशोदा माईच ही एखाद्या तांड्यातलीच असेल अशा गवळणी गारायला सांगत असताना यशोदा म्हणे का ग खोट नाट बोलू नका सारे जणी खरं तुम्ही सांगा मला ग कोणी नका आळ घेऊ बाळावरी कोणी म्हणती माठ माझा फोडतो बदर माझा फोडतो शालो मला मारतो कोणी म्हणती माठ माझा फोडतो बदर माझा फोडतो शालो मला मारतो खोट नाट बोलू नका खोट नाट बोलू नका खोट नाट बोलू नका सारे जणी खरं तुम्ही सांगा मला ग कोणी नका आळ घेऊ बाळावरी त्या बाळाचा विचार करा ना माझे आचुडे बचुडे छकुडे गरादे रुपडे माझं आचड माझं बचुड माझं सोनुल माझं तान्हुल आपली आई सुद्धा असंच म्हणते खोडकर मुलगा असलं तरी ती आई म्हणते आमचं बबड माझे सोनुल माझे तान्हुल माझे बबड तुला काय माहिती हे गाव गदड हे पुढे चालून पिऊन उखड्यावर लोळणार आहे तेव्हा तुला कळलं माझ्या बबड माझं सोनुल माझं तान्हुल अशी बोलते यशोदा बोलायची 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी माझा खेळ कलरकात घेता आळ सावळाक जिमना माझा गवळ शोभे राजा मोठ्या ढाल जगाचा तुम्ही लपुण्याचा भवरा आळ घेता शारण करा तुम्ही ठाईच्या ओढाळा तुम्ही मोठ्या ढाल गजा तुम्ही 12 घरच्या 12 गे भडगावच्या आपलं गोकुळच्या नारी बोलला दादा तुम्ही जशा माझ्या बाळावर आरोप करतात जेव्हा घरात खोड्या केल्या तेव्हा लक्षात आलं खोड्या नको करू माझे बाबा बाबा ओ बाबा 12 झाले खोड्या नको करू माझे बाबा पुरुष मंडळी तरुण मित्र मंडळी इथं नाचला तर बायकोच्या तालावर नाचावं नाही लागणार जर इथं नाही नाचला तर घरच्यांच्या तालावर नाचावं लागेल इथं शेवटची गवळणी 2 मिनिटात मी काला करतोय सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने आनंद घ्यायचा नाचायचा आहे सगळ्यांकडे व्हिडिओ शूटिंग फिरवायची व्हिडिओ काढायचा एक सगळ्यांनी आणि उद्या पेपरला इथल्या न्यूजला द्यायची गाय चारायला रानात गेला माझा गोपाळ गोंगडीवाला गाय चारायला रानात गेला माझा गोपाळ गोंगडीवाला
खेळ्या पवनात पाय भवरा. असे अनंत खेळ खेळता खेळता गोपाळ थकले. गांधी बार कोटी भूक काय खेळायाचे सुख तुका म्हणे आता खेळ मोडावा करता. साहित्य देवा भूक लागलेली. अरे ठीक आहे गाया वडिलांच्या झाडाखाली बसवल्या. सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. भगवान मध्यभागी उभे राहिले आणि गोपाळांना प्रसाद देतात. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो ह्याश्व बुद्धी पर्यवतिष्ठते. अशा प्रकारे भगवंताने काला केलेला आहे. काल्याचा प्रसाद त्यांच्या शिदोऱ्या एकत्र करून तलाठी आली. मागच्या कीर्तनाला होते माग महादेव मंदिरावर कीर्तन होतं शिवरात्रीला. अशा प्रकारे भगवान मध्यभागी उभे राहिले. काला वाटतात. शुकाचार्य काय वर्णन करतात दशम स्कंदामध्ये. निवृत्त वेणू जठरपठय शृंगावी त्रिजकक्षी वामे पानो मसुरंगवलंत फलान्यंगलेशु. बोला बोला आम्ही बंद करतो तुम्ही बोलून घ्या. तुमचं लय महत्वाचं आहे. बिभ्रत वेणू जठरपठयो शृंगावी त्रिजकक्षी वामे पानो मसुरंगवलंत फलान्यंगलेशु. तिष्ठन्मध्ये स्वपरीश्वर तो हासईन नर्ववी स्वये स्वर्गे लोके मिशती भुभुजे यज्ञ भूबाल केली. पुंडली कवरदा श्रीनाम पंढरीनाथ भगवान की. गोपाल कृष्ण भगवान अवधूत चिंतन श्री गुरुदेव ज्ञानेश्वर माऊली. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ साधू संतांच्या आशीर्वादाने या ठिकाणी भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये सुंदर असं आयोजन या ठिकाणी असणारी मंडळी यांनी केले. त्यांना कोटी कोटी धन्यवाद. संयोजक महाराष्ट्रातील एक नामांकित महिला कीर्तनकार ज्यांचं आदराने नाव घेतल्या जातं गान कोकिळा धनश्रीताई शिंदे यांच्या संयोजनातून उपस्थित गायनाचार्य मृदंगाचार्य सप्ताह समिती आयोजक पंच कमिटी सगळ्यांच्या बद्दल आदरभाव. आणि हा काला वैकुंठात दुर्लभ साधू संतांनी आपल्यापर्यंत आणून ठेवला. ही काल्याची कीर्तन सेवा समस्त ग्रामस्थ सप्ताह समिती आयोजक अनिल महाराज ब्राह्मणीकर यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या माध्यमातून ही कीर्तन सेवा आणि काल्याचा प्रसाद आपण शांत चित्ताने पायाखाली काल्याचा प्रसाद तुडवायचा नाही. काला म्हणजे ऐक्य, काला म्हणजे मिश्रण, काला म्हणजे मिलन. जीव शिवाचा ऐक्य जोपर्यंत होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने काला होत नाही. जीव हा ईश्वर स्वरूपाला प्राप्त होणं म्हणजे काला होणं. काल्यामध्ये दोन पदार्थ दही आणि लाही. लाह्या अनेक आहे, दही एक आहे. अनेक लाह्याचं दह्याबरोबर जेव्हा मिश्रण होतं तसं तेव्हा काला होतो. तसं अनेक जीवरूपी लाह्यांचं एका परमात्म्याशी म्हणजे शिवाशी मिलन जेव्हा होईल त्या अर्थी खऱ्या अर्थाने त्या दिवशी आपल्या जीवनात काला होईल. आणि तो काला होण्यासाठी ही काल्याचं कीर्तन आहे, साधना आहे, अखंड हरिनाम सप्ताह आहे, वारी आहे, गळ्यात माळ एकादशी पूजन आहे, ज्ञानेश्वरी गाथा पारायण आहे. आणि म्हणून सुंदर हे वातावरण फक्त कीर्तनाला जी या ठिकाणी सुंदर अशा नियोजनामध्ये 7 दिवसापासून चालत असलेला अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह सांगत्याचा असणारा दिवस आहे. आणि सांगतेच्या प्रसंगी काल्याच्या कीर्तनाचं असणारं जे सुंदर असं महात्म्य ते महात्म्य बाबाजींनी ह्या ठिकाणी मांडलेलं आहे. आता प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी काल्याच्या दहीहंडीसाठी आपण जी बोली लावतो त्या बोलीसाठी सगळ्यात पहिलं नाव आलंय सुरेश दगा महाजन यांच्याकडून 5001 रुपये. याच्या पुढे कुणाला बोलायचं असेल तर लवकर सांगा. हॅलो. सुरेश दगा महाजन यांनी बोली बोललेली हंडीची 5001 रुपये. 5001 रुपये. आपणास कोणाला घ्यायचे असेल तर आपण त्याच्या पुढे बोलू शकतात. श्रावण हरचंद महाजन यांचे 7001 रुपये. श्रावण हरचंद महाजन यांचे 7001 रुपये. बोला पुढे बोला. मोतीराम रतन बंगाले यांच्याकडनं हंडीची बोली बोलली गेलेली आहे. 15001 रुपये एक वार. मोतीराम रतन बंगाले यांनी दहीहंडीची बोली बोललेली आहे. 15001 रुपये 2 वार.
बंगाले यांनी 15,001 रुपयामध्ये दहीहंडीची बोली बोललेली आहे. 2 वा. चला पुढे या लवकर. दहीहंडीचा वेळ होतोय, महाप्रसादाला वेळ होतोय. कोणीतरी या लवकरात लवकर. येणाऱ्या पुढच्या वर्षासाठी कीर्तनकार महाराजांची सेवा ज्या लोकांना कोणाला घ्यायची असेल त्यांनी स्टेजवर आपण येऊन नाव नोंदून जावे. पाकिटासह चला मोतीराम रतन बंगाले 15,001 रुपये 3 वार. बोला नवनाथ महाराज की. विना लावा, विना लावा. दहीहंडीने विना लावा. हॅलो, या दादा त्यांची माहिती तर असेल त्यांनी वरती यायचं स्टेजवरती. अंडी पोळायला यायचंय. या लवकर. लावी आले दुरी होतो तिघाची निवरी तुम्ही वारे दोही कडे आवाची त्या धारा घ्या रे दोहीच्या कृपा तुका म्हणे हाती ठोका आधी प्रवणे बघा घंटी धरला कृष्णामणी बघा जनी प्रकाश वाकुडिया ब्रह्मादिका उत्तम लोकाचा प्रभू तुका म्हणे भूमंडळी आणि कळी जगावे बोलिलेले कोणी वेळी वाकुडी उतरे अनाजी विचारी पुढील दादा माझं सांग
हॅलो